विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल करा बोला बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सियावर रामचंद्र भगवान की बजरंग बली जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की बोलो विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सत्य सनातन हिंदू धर्म की भारत माता की बजरंग बली की नमः पार्वती पते हर हर शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या सुकुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरा
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपार्धाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रयजननी देवाची जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता आता हृदय हे आपुले. चौफाळून या भले, वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची. श्री गुरु सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येण समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. सोनोपंत तथा कुणी गुणीजन आवडीने मामा असे बोलती. नामई शंकर शंकर सदा समकरा, निसंग जो सन्मती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा शुभ करा, दांडेकरा वंदितो. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, 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 शरण एका. निवृत्तीनाथांच्या चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणी, शरण एका निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. आनंद कंद सचिदानंद घन परात परपूर्ण परब्रह्म प्रकाश. भगवान परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग. इंद्रायणी भीमेच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ आणि त्या वादळातून निर्माण झालेलं आध्यात्मिकतेच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ. कनकाई पुत्र बोल्लोबानंद, जगमान्य संत, संत मान्य संत आणि देवमान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उच्च दर्जाचा असलेला आणि हनुमंतरायाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मारुतीरायाला शरण जातात. महाराज म्हणतात, शरण शरण जी हनुमंता, तुझं आलो रामदूता. महाराज असं म्हणतात की मारुतीराया मी तुला शरण आलोय. का बरं आलो त्याचं कारण पुढे सांगतात की मला एक छोटासा प्रश्न आहे. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. देवा, या ज्या भक्ती प्रांतातल्या वाटा आहे त्या मला माहीत नाही, त्या शिकवण्याकरता मी तुला शरण येतोय. ज्या व्यक्तीला माणसाला शरण जायचंय त्या व्यक्तीचं एका अक्षरात वर्णन कधीच चालत नाही, त्याला आणखीन काही पद लावावे लागतात. म्हणून म्हणता, तू शूर आहे, तू धीर आहे आणि तू स्वामी काजी प्रत्येक गोष्टीला असलेला सादर आहे. भगवान परमात्मा तुझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे, तुझ्यात ताकद आहे. मी तुला शरण येतोय त्याचं कारण एकच, मला भक्तीच्या वाटा शिकव.
आणि शेवटला वर्णन करत असताना म्हणतात, तू साधा सुद्धा भक्तराज नसून तू दिसायला जरी भक्त असला तरी तू वास्तविकता भगवान शंकराचा अवतारे. तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या सुकुमारा. म्हणजे एका दृष्टीने जर का बघितलं तर हनुमंतरायाचा बायोडाटा म्हणजे हा अभंग आहे. हनुमंतरायाचा सगळं बायोडाटा या अभंगात आहे. कुणाच्या पोटी जन्माला आला, तू कुणाची भक्ती केली, तुझ्यात शक्ती काय, तुझ्यात ताकद काय, या अनेकविध गोष्टींचं वर्णन जगद्गुरू श्री तुकाराम महाराज त्यांच्या बुद्धी कौशल्याने आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या आधारावरती या अभंगामध्ये त्यांनी प्रविष्ट केलेलं आहे. आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये कीर्तनाला न्याय द्यायचा आहे, अभंगाला न्याय द्यायचा आहे, पण तत्पूर्वी तुमच्यावरती अन्याय व्हायला नको आहे म्हणून काही गोष्टी सांगणंही गरजेचं आहे. आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला नाशिक जिल्हा, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती, सगळा परिसर ज्या रामप्रभूंनी आपल्या पदस्पर्शाने व्यापला त्या नाशिक जिल्ह्यातलं, नाशिकमधलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण जिथं पूर म्हणतो आपण, पण तो कधी पाण्याचा पूर दिसला नाही, पण ज्या भागामध्ये कायम भक्तीचा पूर दिसतो असं सातपूर नावाचा हा परिसर. आणि या सातपूर प्रांगणामधलं सगळ्यांच्या विश्वासाचं असलेलं विश्वासनगर, या विश्वासनगरामध्ये पवनपुत्र बजरंग बली, आता बऱ्याच सेवा काढायच्या आपल्याला शेवटपर्यंत, ते पवनपुत्र बजरंग बली, त्या बजरंग बलीच्या प्रांगणामध्ये बजरंग बलीच्या निमित्ताने एकदिवसीय कीर्तन उत्सव आणि दुसऱ्या दिवशी भगवान बजरंग बलीची आराध्य दैवाची या ठिकाणी आपण काढत असलेली मिरवणूक यात्रा, या दोन संगमाचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी ही जी काही मंडळ आहे या सर्वांनी आयोजित केलेला आहे. विश्वासनगरमधली सगळी जी काही प्रेमाची माणसं आहे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे मला वाटतं आल्यावरती कळालं महाराज हे 6वं वर्ष आहे. या 6व्या वर्षामध्ये आपण सगळेजण इथं एकत्रित येऊन मारुतीरायाची सेवा करतो. बऱ्याच वेळेस बघतोय पुरुषांना नाईट असेल, बिचारे गेले, महिला आल्या, असं म्हणावं लागेल ना. आता त्यांची बाजू राखणं आमचं काम आहे ना. ते जरी घरात झोपले असलं तरी पॉझिटिव्ह बोलणं आमचं काम आहे ना. आलं का लक्षात? एखाद्या शत्रूनं आपल्यावरती लिंब जरी फेकले तरी आपल्याला त्याचा अजिबात करू नका. ते भाजलेलं असेल तर काय करायचं, फेकून द्यायचे, सरबताला नवीन आणायचे. एवढंही पॉझिटिव्ह राहू नका. एखाद्याने आपल्यावरती लिंब फेकायचे ना आपण त्याचं, मग याला चिंगूस म्हणतात, ते फेकूनच द्यायचे, मग नवीन आणायचे. एवढे पॉझिटिव्ह नाही राहायचं. भाव असं आहे, याच्यातले काही पुरुष वर्ग कोण कुठे असेल, कोण कुठं असेल, पण मातृवर्गाला त्यांनी मुभा दिली, तुम्ही कीर्तनाला गेलं पाहिजे कारण तुमचं काम आहे ते. त्यामुळे सगळ्या मातृवर्ग या ठिकाणी कीर्तनाला आल्या. आजूबाजूला असलेला आमचा पितृवर्गही या ठिकाणी कीर्तना करताय. अभंग अतिशय सोपा आहे, सुटसुटीत आहे, त्याचं चिंतनही खूप सोपं आहे. या अभंगावरती कीर्तन करायचं म्हणजे फक्त मारुतीरायाचं जन्मचरित्र बघायचं, तेवढं जरी कळालं अभंग तुमच्या लक्षात येईल. तत्पूर्वी आज या कीर्तनाकरता उपस्थित राहिलेले सगळे एकाहुनी बळी रे या न्यायाप्रमाणे जर का विचार केला तर सगळी महान माणसं आहे. त्याच पद्धतीने आज कीर्तनाकरता आलेले संस्कृतचे एक गाढे अभ्यासक ज्यांचा आमचा कायम एक थोडासा जुना परिचय आणि पितृवत ज्यांचं मार्गदर्शन असतं, हरिभक्तपरायण आबा महाराज असतील, त्याच आप्पा महाराज असतील, नाव आप्पा महाराज असतील. पण आप्पांचा परिचय मला संस्कृत बाबतीत मी ऐकलेलं आहे की आप्पांचा अभ्यास संस्कृतमध्ये खूप गाढा अभ्यास आहे, असं या ठिकाणी आप्पांचं मला मार्गदर्शन आहे, कारण माझंही थोडंसं संस्कृतचा विषय असल्यामुळे. त्यानंतर कीर्तनासाठी आमचे असलेले सगळे जीवाची माणसं, आमचे केदार महाराज असतील, त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण गीते महाराज असतील, त्यांच्या बाजूला असणारे लखन महाराज यादव असतील, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आमचे लखन महाराज असतील, ते उभ्याने गाता आणि बसूनही गाता, ते दोन्ही पद्धतीने गायनात तयार आहे. त्या पद्धतीने बाजूला असलेले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि थोडासा मिश्किल स्वभाव असणारे विनोदी ज्यांचा ढाचा आहे असे हरिभक्तपरायण सचिन महाराज, एकदम गोड व्यक्तिमत्व. ते संध्याकाळी इकडं वेगळं आणि दिवस वेगळा, दोन्ही ते आल्यावर कळालं एकदम चांगलं आहे. परमार्थात अशा माणसांची खरंच गरज आहे की जेणेकरून आपला छंदही जोपासला जातो आणि आपल्या व्यवसायाला आपल्याला कुठंतरी न्याय देता येतो. त्यांच्या बाजूला उपस्थित असणारे माझे बालमित्र, यात्ता 8वीपासून आम्ही दोघं जण सोबत आहे, म्हणजे नजर नका लावू बरं का, पण यात्ता 8वीपासून आम्ही सोबत आहे असे हरिभक्तपरायण दीपकजी महाराज पूरजे, आपल्या नाशिक जिल्ह्यातलं अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार व्यक्तिमत्व आहे. आज बिचारे घरी होते, चला म्हटलं योगायोगाने त्यांचं येणं झालं. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी आणि आमची मातृशक्ती करता एकदा टाळ्या वाजवा. का बरं? आज प्रकर्षाने आनंद वाटतोय की सगळ्या कीर्तनात उपस्थिती मातृशक्तीची जास्त आहे आणि आज टाळकरी म्हणून पण मातृशक्ती जास्त आहे. आज कीर्तनाच्या सुरुवातीला ज्यांनी मृदंगावरती साथ केली हरिभक्तपरायण ओम महाराज शिंपी, अतिशय गोड वाजवणे महाराज, इतकी गोड जागा, खरंच जागा अतिशय सुंदर वाजवली. आणि असं म्हणतात ना मराठीत म्हणे, बाळाचे पाय
पाळण्यात दिसतात, इथं बाळाचे बोटं पखवादाव दिसतात. ते वाजवणंच एवढं भारी आहे. खरंच महाराज त्यांनी जागा एवढी भारी वाजवली होती, असं वाटलं होतं सातपूर परिसरातली एखादी गुंठा त्यांच्या नावं करावं. पण आता आपल्याला पाकिटावरच भागावं लागणार, इथं जागाच नाही राहिली. नाईलाज झाला या भागाचा. पण खरंच अतिशय मंडपही भरलाय. थोडं लवकर पुढे सरकून घ्या, मागे येणाऱ्यांना जागा नाही बस. नाही खरंच पुढे सारखं म्हणजे आता ते खरं म्हणताय बरं का. खऱ्या अर्थाने मंडप भरलाय. लवकर चला लवकर पटापट. ही सगळी मंडळी त्याच पद्धतीने फक्त पुढं बोलून नाही सरकायचं, जागेवरती सरकायचं. जागेवर सरका, गप्पा मारू नका. तुम्ही काही पुरुष वर्ग एक तर पुढे बसा, नाही तर थोडं मागे, म्हणजे महिलांना इथे ऍडजस्ट होते. पुढे सरकूनच घ्या ना तेव्हा पुरुष वर्गांना माझ्या इथं बाजूला आहे भरपूर जागा आहे. या हा डायरेक्ट इकडे येऊन बसा. डायरेक्ट महाराजांच्या इथे येऊन बसा. काळजी करू नका, मी व्हेजिटेरियन. विठाला विठाला त्याच पद्धतीने ही सगळी माणसं विजय महाराज जगताप असतील, किशोर महाराज पवार, त्यानंतर कंसे महाराज असतील, संतोष महाराज देशमाने असतील, अनुज महाराज काकड असतील. याच पद्धतीने गोडशी ज्यांची सिस्टीम श्रीराम साऊंड सिस्टीम, यश महाराज असतील, माझी माऊली यूट्यूब चॅनेल, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज असतील. ही सगळी महाराज मंडळी गुण्या गोविंदाने या ठिकाणी कीर्तनाकरता आलेली आहे. त्याच पद्धतीने आमची मातृशक्ती आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. हरिभक्तपरायण अर्चनाताई आहेर, शोभाताई रानडे आणि वैष्णवीताई सोनवणे. त्याच पद्धतीने आमच्या मावशी वैष्णवीताईंच्या मातोश्री त्याही इथे असतील. माझ्यावरती प्रेम करणारे आमचे प्रदीप काका असतील, आमचे खातळे काका असतील, कीर्तन पोटेताई असतील, मला परिचय नव्हता ताईंचा, ताई असतील. ही सगळी माणसं इथं आलेली. खरं बोलू का, मला असं वाटतं त्यांनी जाणून बुजून आज माझ्या कीर्तनावर धाड टाकली बरं का. की एखाद्याची नाही का ती SIT पथक सध्या फिरतंय नाशिकमध्ये. बस फक्त खोलात नाही जायचं, ते जे चाललंय तसं SIT पथक अचानक सगळे कीर्तनाला आले. आणि आपा कीर्तनकाराचं असं असतं, कीर्तनाला जात असताना त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या असतात की आपल्याला हे बोलायचं, हे करायचं, ते करायचं. पण एवढी माणसं कीर्तनाला, एवढी उच्च कोटीची माणसं कीर्तनाला आली तर कीर्तनकारावरती दडपण येतं. रवी, हीच जर का कीर्तन नसती तर हेच कीर्तन मी दडपूनही टाकलं असतं तरी तुम्हाला कळालं नसतं. तेवढं आहे. परंतु ही सगळी माणसं आल्यामुळे, पण काळजी करू नका, यांची कृपा माझ्यावरती. एक गुरुवर्य बाबांचं एक वाक्य खूप गोड होतं. बाबांनी सांगितलं, कधी पण मोठ्या व्यक्ती जर का कीर्तनाला असेल तर माणसानं आवर्जून चांगलं मांडावं. का बरं? कारण ज्या वेळेस आपण शहाण्यांच्या सभेमध्ये काहीतरी चांगलं सांगतो त्यावेळेस माणसानं तिथं स्वतःचं शान पण नाही दाखवायचं. मग आपला जो अभ्यास झालाय तो या लोकांपुढे तपासून बघायचा आहे. माझा अभ्यास मी आज तपासून बघणार आहे, इथं मांडणार आहे. मग याच्यावरती ते माणसं शेरा देतात, कुठं बरोबर आहे, कुठं चूक आहे. अशी दर्जेदार माणसं एकाहुनी बळीरे इथं उपस्थित आहे. त्याच पद्धतीने ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत आली, आमचे ऋषीभाऊ काळे असतील, कीर्तनाचे आजचे आयोजक हरिभक्तपरायण आमचे योगेश भाऊ काकड असतील, समाधान भाऊ आयरे असतील, किशोरजी सोंजे असतील, जिथे संतपंगत झाली बालाजी रेसिडेन्सी उपस्थित भजनी मंडळ, भगवान माऊली भजनी मंडळ, गजानन महाराज भजनी मंडळ, श्रीकृष्ण भजनी मंडळ आणि श्री पवनपुत्र भजनी मंडळ, असं एकंदरीत नवे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. या उक्तीप्रमाणे हा सगळा संचय विनेकरी बाबा असतील. दादाची सिस्टीमही गोड आहे, सगळं जण व्यवस्थित आहे. फक्त तुमच्या चेहऱ्यावरती तेवढे 12 वाजलेले. आता तुम्हाला कशाचं टेन्शन आहे मला माहीत नाही, परंतु माझी एकच विनंती आहे, कीर्तनकारानं सांगितल्याच्या नंतर आपण हातानं टाळी वाजवावी आणि मुखानं देवाचं नाम घ्यावं. विठ्ठल. तुम्ही काळजी करू नका. मी कायम एक वाक्य सांगत असतो, तुमच्या चेहऱ्यावरती असं वाटत असेल कीर्तन लेट सुरू झालंय, महाराज लेट संपवता काय, 11 वाजेपर्यंत सर्वांना गोदाड्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची जबाबदारी माझी. किती 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 11. फक्त तोपर्यंत करा असं नका करू बरं का कीर्तनात, तोपर्यंत शांत राहा फक्त. आज आपल्याला मारुतीरायांचं जीवनचरित्र बघायचं. गड्यांनो, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणजे भक्तीचा एक प्रांत आहे. या भक्तीच्या प्रांताचा जर का विचार केला तर आपण सगळे भाग्यवान का आपल्याजवळ मारुतीरायाचं मंदिर आहे. आपण एका तत्वज्ञानाच्या प्रांतातून जर का विचार केला तर इतकं सूक्ष्म चिंतन या अभंगावरती सापडतं. पण सगळ्याही दृष्टीनं विचार जर का केला तर मारुतीरायांचं जीवनचरित्र समजल्याशिवाय पुढे जाता येत नाही. 2-3 मुद्द्यांना परिस्पर्श करायचा आणि पुढे चालायचं आहे. आपला कार्यक्रम कशा निमित्ताने बोला? हनुमंत जयंती आपण ज्याला म्हणतो, हनुमान जयंती. मारुतीरायाच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने विश्वासनगरचे सगळे माणसं एकत्र आले आणि त्यांनी देवाची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. पण बसलेल्या माणसांना माझं एक उत्तर आहे,
6 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकताय, मारुतीरायाचं चिंतन करताय. 3 पद्धतीचे प्रकारे. एक, देवाला अवताराला यावं लागतं म्हणून त्याला म्हणता परेच्छा जन्म. संतांना जन्माला कधीही येता येतं म्हणून त्याला म्हणता इच्छा जन्म. आणि तुम्ही आम्ही कशात बसत नाही म्हणून आपला अनिच्छा जन्म. 1 परेच्छा जन्म, 2 इच्छा जन्म आणि 3 अनिच्छा जन्म. हे जन्म मी का बरं सांगितलं त्याच्या पाठीमागचं कारण आहे, कारण देव जन्माला येतो म्हणून समाज देवाची जयंती साजरी करतो. देव जन्माला येतो म्हणून समाज देवाची जयंती साजरी करतो. साधू संत त्यांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी निघून जाता म्हणून संत लोक त्यांची पुण्यतिथी साजरी करता. तुम्ही आणि मी कशातच बसत नाही म्हणून आपलं वर्ष श्राद्ध असतं. आपण कशात बसत नाही. आपलं पिंडाच्या दिवशी अवघड परिस्थिती असते. लोकांना काही लोक आम्हाला इथून फोन करता, महाराज तुम्ही येणार आहे का कावळ्यासहित येणार आहे? का बरं? कारण यांनी एवढं करून ठेवलंय का दूरपर्यंत बघितलं तरी कावळे इथं थांबू शकत नाही. का बरं? त्यांनी पेरलंच तेवढे. ही परिस्थिती. आपला जर का विचार केला तर आपलं वर्ष श्राद्ध कशात बसत नाही. संतांचा विचार जर का केला तर मायबाप साधू संतांची जी तिथी असते ती पुण्यवान असते म्हणून पुण्यतिथी, आणि देवाचा विचार केला तर जयंती. चला एका प्रकाराचं पटवून देतो. आपण काल परवा एक उत्सव साजरा केला रामप्रभूंचा. काय म्हणता त्याला? वा वा वा, काय हुशार हो तुम्ही. रामनवमी. मग रामनवमीच्या दिवशी देवाचा काय झाला पोरांनो? जन्म. आपल्या भाषेत हॅपी बर्थडे. हा, रामप्रभूंचा काय झाला आपल्या भाषेत? हॅपी बर्थडे झाला. चला पुढे. आता काही दिवसानं जर का विचार केला पावसाळ्यामध्ये तर भगवान श्रीकृष्णाचा उत्सव येतो. काय म्हणतात त्याला? गोकुळाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, परशुराम जयंती. एकंदरीत सगळ्या दृष्टीनं जर का विचार केला तर भगवान परमात्मा जन्माला येतो. जन्माला आल्याचा आनंद म्हणून देवाची जयंती साजरी करतात आणि साधू संत जातात म्हणून त्यांची पुण्यतिथी. विठ्ठल देवाला जन्म, भगवान परमात्म्याला जन्म घ्यायचा असेल तर देव असा कसाही जन्माला येत नाही. भागवत आपल्याला त्याच्यासाठी एक तत्वज्ञानाच्या प्रांतातली गोष्ट सांगतं. तुम्ही बोर नाही ना झाले सुरुवातीलाच? झाले तर मी काही करू शकत नाही, कारण जेवढं पाठ केलं तेवढं मी वाचून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांततेत ऐका. विषय असा आहे, कीर्तनामध्ये माणसं फ्रेश असले का कीर्तन करायला मूड येतो. हे बरं, सगळं ऐकू येतं बरं का. हाताची काय म्हणलं तू? घडीन तोंडावर बोट आणि मामाच्या खिशात 100ची नोट. मामाला म्हणा थोडं कमव जास्त. ऐका, भाव असा आहे, आपण जयंतीच्या प्रांतातून जर का विचार केला आणि जयंतीच्या दृष्टीने जर का विचार केला तर भगवान परमात्मा अवताराला येत असताना एका निमित्तानं येत नाही, बऱ्याचशा कारणांनी जन्माला येतो. पहिलं कारण काय आहे? गीता माऊली सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, प्रत्येक युगामध्ये जर का धर्माची स्थापना करायची असेल तर मी अवतार घेतो. भगवान परमात्म्याने ते कारण सांगितलं. मग देव जन्माला येत असताना काही प्रोसेस आहे का? खूप मोठी प्रोसेस आहे, पण ती छोटी करून सांगतो. ज्या वेळेस या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार तयार होतो त्या दिवशी ही पृथ्वी एका गायीचं रूप घेते आणि गायीचं रूप घेऊन सगळ्यात पहिली ब्रह्मदेवाकडे जाते. ऐका, पृथ्वीवरती काय वाढलाय? पाप. ओय, माझ्याकडे इकडे चाकू बरं का, कानबिन सगळं एका जागेवर कापून टाकेल. तिथं बाजूला बसवर बोल नका मध्ये. काय होतं, कधी कधी बोट धरायला दिलं का पोरं खांदे काढून नेतात. त्याच्या आधी आम्ही खांद्यावरती दाखवतो आमच्याकडे काय. बोल नका आता. बेटे सावधान. हा, मग व्यवस्थित बसा. आपल्या गाडीत टाकून घेऊन आता जात आहे, सोडूनच देतो कुठं तरी. ऐका, काय सांगत होतो? कीर्तनात काय चालू होतं? पाप वाढलं. वा, काय वाढलं? या पृथ्वी तलावरती पाप वाढलं तर ही पृथ्वी सगळ्यात पहिलं रूप घेते गायीचं, आणि गायीचं रूप घेतल्यावरती जाते ब्रह्मदेवाकडं. आता गाय आणि पृथ्वीने घेतलं गायीचं रूप, गेली ब्रह्मदेवाकडं. आता हे दोघं जण कुणाकडे जाता? भगवान विष्णूकडं. आणि मग ती गायीच्या रूपातली पृथ्वी ब्रह्मदेवासोबत विष्णूला वर्णन करते, देवा वत्सरूपी पृथ्वी
ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, आणि सोसवे ना भार मज आता. देवा, अरे या पृथ्वी तलावरती आत्तापर्यंत जेवढं सोसता आलं तेवढं सोसलं, पण आता मला सोसवत नाही, म्हणून तुला विनंती करते, तू अवतार घ्यायला तयार हो. आणि मग भगवान परमात्मा प्रयोजन आखतात आणि त्या अवताराला येतात. पण गड्यांनो, देव अवताराला यायचा आहे, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस नाही. म्हणून देव अवताराला येण्याच्या अगोदर इथं काही गोष्टी येतात आणि मग नंतर देव येतात. काय येतं? भागवत सांगतं, भगवान श्रीकृष्णाचा अवतार होण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली आली तर इथं भूमी आली. देवाला अवतार घ्यायचा होता. अवतार घेत असताना सगळ्या देवतांनी सांगितलं, देवा तुम्ही अवतार घेताय, तुम्ही अवतार घ्यायचा तर तिथं रचना व्यवस्थित पाहिजे ना. आत्ता काही दिवसापूर्वीची घटना आहे, आपल्या भारतामध्ये ते रशियाचे पंतप्रधान आले होते, किंवा या देशातले पंतप्रधान पलीकडच्या देशात जर का जायचं म्हटलं तर अगोदर त्यांचं एक शिष्टमंडळ त्या देशामध्ये जातं, त्या देशामध्ये सगळी आखणी करतं, आमचे पंतप्रधान कुठं थांबतील, आमचे पंतप्रधान काय खातील, आमचे पंतप्रधान कुठं राहतील, ज्या रूममध्ये राहतील तिथं सुद्धा त्यांना जो कलर आवडतो तो कलर त्या भिंतीला दिला जातो. विचार करा, ह्या देशातून पंतप्रधान तिथं चाललाय, त्या बिचाऱ्याला काही क्षणासाठी त्या रूममध्ये झोपायचंय, त्याला काही तासासाठी त्या रूममध्ये बसायचंय. तर रशियाच्या पंतप्रधानांचा जर का प्रोटोकॉल तुम्ही कधी गुगलला सर्च केला तर माणसाला कळेल का किती बारीक पद्धतीने लोक काळजी घेत असतात. मग एक सामान्य देशाचा सामान्य पंतप्रधान एका सामान्य देशात जर का जात असेल तर त्याची एवढी काळजी घेता. ज्या भगवान परमात्म्याने तुम्हालाही बनवलं आणि ज्या देवाने मलाही बनवलं, पण त्याच्या बनवण्यात आत्तापर्यंत चूक झाली नाही, तो येणार असेल तर किती काळजी घ्यावी लागेल. साधा विचार आहे ना. कृष्ण परमात्म्याला जन्माला यायचंय, जन्माला येणाऱ्या देवानं सांगितलं, मी जर का अवताराला येत असेल तर मला अगोदर पवित्र भूमी लागते. मग काय करायचं? भगवान परमात्म्याने स्वर्गस्थानातील 84 कोसाची जमीन उचलली आणि पृथ्वीवरती पाठवली. ती जमीन जी आहे त्या जमिनीला म्हणता वृंदावन. त्याला पहिलं नाव होतं गोकुळ. विठ्ठल 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 महिला वर्ग, तुम्ही माझा म्हणजे मी इथं उभा आहे म्हणून तरी ऐका बरं का एक तासभर. तुम्ही पाठीमागच्या ना आत्ताच पुढे सरका, थोडं पुढे सरका, वाट इकडच्या पुढे सर. काय होतंय, पाठीमागून परत महिला येत आहे, सरका ना पुढे सरका ना. तुमची मराठी वेगळी का? माझ्यासारखीच आहे ना, मग सरका पुढे असं. आणि दादा ते बारके पोरं असेल ना त्यांना एक तर इकडच्या बाजूला पाठवा, नाही तर इकडच्या कुठेतरी ते बघा होत असेल काहीतरी. ते काय होतंय, डिस्टर्ब खूप होत आहे आता, विक्षेप आहे ना जास्त जोर राहिला. सरका सरका पुढे सरका पुढे सरका. तुम्ही जेवढं लेट सरकाल तेवढं लेट मी तुम्हाला ॲडमिट करणार आहे. कुठं माहिती आहे ना? हां, कोणतं हॉस्पिटल, कुठं आलं हे? चटईश्वर नगर नावाचं एक चटईश्वर नगर माहिती आहे का? हां, ज्याच्या त्याच्या फाटक्या गोदड ज्याला त्याला माहिती, तिथं आलं ते. सगळ्यांना ॲडमिट. चला ऐका, खूप महत्त्वाचं आहे. किती विनोद ऐकता किती काय ऐकता माहीत नाही. हनुमंत जन्म कळाला तरी आजचं कीर्तन आपलं सार्थकी. चला पुढे. मला भाव हा सांगायचा होता, देवाला अवताराला यायचं असेल तर त्याला त्याची भूमी घेऊन यावं लागतं. भगवान परमात्म्याने 84 कोसाची भूमी पाठवली आणि पाठवल्याच्या नंतर त्यानं त्याची सगळी रचना केली, सगळे लोक आणले, देवानं अवतार घेतला. कृष्ण अवतार असेल, रामाचा अवतार असेल, सगळ्याही अवतारांचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या तरी कारणाकरता इथं आले. देव जन्माला येतो म्हणून माणूस देवाची साजरी करता जयंती. साधू संत वाटल तेव्हा निघून जाता म्हणून पुण्यतिथी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज थांबले. सगळ्या लोकांना म्हटले, अरे माझ्यासोबत वैकुंठाला चला. कोणी यायला तयार नाही. शेवटी खूप वेळ झाला म्हणून साधू संतांनी सांगितलं, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग अन वैकुंठा श्रीरंग बोलावितो. शेवटी विचार केला, निघून गेले. एकनाथ महाराजांचं जीवनचरित्र बघा ना. नाथरायांचं जीवनचरित्र बघत असताना नाथ महाराज 3 वेळास मृत्यूच्या ठिकाणी गेले आणि 2 वेळास गेले, परत आले आणि तिसऱ्यांदी स्वतःहून चालत गेले. का बरं? संतांच्या ठिकाणी मरणाची ताकद आहे. ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस संत जन्माला येतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा जातात. विचारलं, महाराज तुम्ही का येतात? सांगितलं, आम्ही वैकुंठाचे लोक आहे. आम्ही कशासाठी येतो? तर जे ऋषी लोकांनी सांगितलं ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी
महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. अरे देवानं सांगितलं म्हणून आम्ही इथं आलोय, तुमचं कल्याण करण्याकरता आलोय, तुमचा उद्धार करण्याकरता आलोय आणि तुमचा विचार जर का केला तर काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी आलोय. संत मनानं येतात, संत मनानं जातात म्हणून प्रदीप काका त्यांची पुण्यतिथी. देव जन्माला यावं लागतं म्हणून देवाची जयंती. आणि पुढे मला काय सांगायचंय, तुम्ही आम्ही कशात बसत नाही म्हणून आपलं वर्ष श्राद्ध. हरे राम म्हणजे वाजू नका, आमचा भाव सांगतोय. मग ठरलेलं आहे कोणतं, अगा कर्मे जै उरावे तई तीही सुखदुःखी फळावे. मग कर्माचे ते 3 रेषा वगैरे ते काय आता ते टिपणातलं सगळं पाठच झालेलं आहे सगळ्यांच्या, तो भाग आहे, तो भाग आहे. असो, हे आमचं वैयक्तिक आहे बरं का, तुम्ही मनाव घेऊ नका. भाव असं आहे. माणसानं जर का विचार केला तर देवाची जयंती, साधू संतांची पुण्यतिथी, तुम्ही आम्ही कशात बसत नाही म्हणून आपलं वर्ष श्राद्ध. पण मंडळी, माझ्या आता एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या, जो प्रश्न मला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर देवाची जयंती साजरी करतात आणि संतांची पुण्यतिथी साजरी करतात तर आमच्या दृष्टीनं मारुतीराय देव नाही, मारुतीराय भक्त आहे. म्हणजे भक्ताच्या दृष्टीने विचार केला तर मारुतीराय संत आहे. मग जर मारुतीराय संत तर त्यांची जयंती का, याचं उत्तर सांग. काय म्हणतोय मी? देवाची काय बाबा जयंती, संतांची काय पुण्यतिथी. जर देवाची जयंती साजरी करतात, संतांची पुण्यतिथी साजरी करतात, तर आतमध्ये मंदिरात बसलेले मारुतीराय हे देव नाहीये, ते संत आहे. मारुतीराय भक्त आहे. भक्ताचा जर का विचार केला, मारुतीरायला भक्तराज म्हटलेलं आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. हे सगळं वर्णन कशात आलंय तर संतांच्या लिस्टमध्ये आलेलं आहे, संतांच्या यादीत आलेलं आहे. जर संत असतील मारुतीराय तर मग मारुतीरायांची जयंती का, ते तर देव नाही. त्याचे 2 कारणं सांगतो पुढे चालतो. सगळ्यात पहिलं कारण, मारुतीराय आपण त्यांची जयंती साजरी करतो का, त्याचे 2 कारणं असे सांगितलेले. पहिलं कारण एक देतो. आपण जर का मारुतीरायांच्या जन्माचा विचार जर का केला तर मारुतीरायांचा जन्म हा ज्या वेळेस त्या यज्ञनारायण संतुष्ट झाला आणि त्याच्यातून एक भाग बाहेर आला, त्या भागातलाच होता. म्हणजे भगवान परमात्म्याचा ज्या अवतारातून जन्म होणार होता त्याच्यातला असल्यामुळे कितीही विचार केला तर तो देवाचा अंश आहे. दुसरं कारण असं आहे ते शिवशंकराचा अवतार आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण, या दोन्हीपेक्षा थोडंसं वरचं कारण, माणसाची पुण्यतिथी त्याच व्यक्तीची होते जो व्यक्ती या शरीरातून जातो. काय म्हणतोय मी? पुण्यतिथी कोणाची होते? जो माणूस शरीरातून जातो त्याची पुण्यतिथी होते. जो व्यक्ती गेला नाही आत्तापर्यंत जगाच्या पाठीवरती, त्याची पुण्यतिथी झाली नाही. मग मारुतीराय गेले का? मारुतीराय गेले नाही. धर्मशास्त्र आपल्याला असं सांगतं, सुभाषित मला अशी सांगते, अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमांश्च बिभीषणा कृप परशुरामैश्या सप्तेता चिरंजीवा. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंतराय, बिभीषण, कृपाचार्यन, परशुराम हे 7 माणसं जगामध्ये जन्माला आली. पण या 7 माणसांपैकी काही माणसांना देवाने श्राप दिला आणि काही माणसांना आशीर्वाद दिला. ती इथंच थांबली. पण त्या 7च्या पलीकडं तुम्ही आणि त्या 7च्या पलीकडं मी जातो. विठ्ठल काय सांगत होतो मी? जाऊ घरी, घरी जाऊन येऊ का? अरे बोला ना, ऐका. विचार जर का केला तर मारुतीरायाची जयंती का? मारुतीरायाची जयंती याच्या करताय कारण हनुमंतराय, मारुतीराय आपल्यातून निघून गेलेले नाही, ते आजही देहाने. म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातील नाही, भारतातील, जगातील सर्वात मोठे कथाकार आहे जे रामायणातून भावाचं प्राकटीकरण करतात, पूज्य मोरारी बापू. बापूंची कथा सुरू होती, त्या एका कथेतला प्रसंग बघितला. जिथंही त्यांची कथा असते त्या कथेच्या उजव्या बाजूला दादा एक आसन टाकलं जातं. ते आसन इतकं सुंदर असतं का त्या आसनावरती एक मस्त गालिचा टाकतात. का बरं? ते विचारलं की इथं येऊन कोण बसणार आहे? कोणी मोठा सेलिब्रिटी का, कोणी मोठा अधिकारी का, किंवा या कथेचे यजमान ते बसणार आहे का, कोणी पंडित येणार आहे का? त्या व्यक्तीनं सांगितलं इथं पंडितही बसणार नाही, इथं कोणी सेलिब्रिटी बसणार नाही, इथं कोणी मोठा वक्ता बसणार नाही. मग ही आसन कुणासाठी? म्हणजे हे आसन हमारे भगवान बजरंग बली के लिए. बजरंग बली? मग बजरंग बली कथेला येतात का? म्हणे येतात. कसं काय? मग ती कथा पूर्ण झाली आणि कथा पूर्ण झाल्याच्या नंतर काही लोकांनी जाऊन ते आसन बघितलं तर त्यांनी संपूर्ण कथेत बघितलं त्या आसनावरती कोणीच बसलेलं नव्हतं. पण कथा झाल्यावरती ज्यावेळेस त्यांनी तिथं जाऊन बघितलं तर ते आसन एखादा माणूस बसून उठावा तसं ते गोळा झालेलं होतं. का बरं? कारण सूक्ष्म रूपानं देव येतो,
मारुतीराय येतात, रामाचं चरित्र कानावरती ऐकतात आणि ऐकलं आणि समाधान झालं का परत निघून जाता. म्हणजे मारुतीराय इथे विठ्ठल मग एकंदरीत जर का विचार केला तर विचार असा आहे, नीट लक्ष, थोडा आवाज दे रे दादा, याचं रिटर्न पण दे. एकंदरीत जर का विचार केला तर विचार असा आहे, मारुतीरायाचं जर का जीवनचरित्र बघितलं, साधू संत सांगतात त्यांची आपण जयंती साजरी करतो, ती जयंती सर्वांना माहिती आहे. उद्या गड्यांनो, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भक्तीच्या प्रांतात जर का विचार केला तर अधिकारी महात्मे, पण काही गोष्टी समाजाला मात्र विचाराव्या लागतात, प्रत्येकाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. जर एकंदरीत जर का विचार केला, एखादी गोष्ट मला माहिती आहे पण ती तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही ती गोष्ट मला विचारत असताना माणसं डायरेक्ट विचारता का? अजिबात नाही. मग ती विचारण्याची पद्धत असते. जर एखाद्या मुलाला कॉलेजमधून सहलीला बाहेर जायचं असेल तर तो डायरेक्ट पप्पाकडे जातो का मम्मीकडे जातो? काय म्हणतील, आमच्या दोघांकडेही जात नाही, मग डायरेक्ट सहलीला जातो. तिकून फोटो पाठवतो का मी 2 दिवस का बरं दिसलो नाही तर सहलीला आलेलो आहे, असं आहे का? तो सगळ्यात अगोदर मम्मीकडे जातो. का बरं? पाय लक्ष्मीच्या हाती, हिच्या हातात त्याचे पाय, लक्ष्मीच्या हातात कोणाचे पाय? कधी तो नारायणाचा फोटो बघा, नारायण झोपलेला आहे आणि लक्ष्मी पायाशी बसलेली. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. म्हणून कधी पण जर का ठरलं तर नवऱ्याचं काय धरायचे? पाय धरायचे. हा, तर काहींचे असे वर होते, नाही असे पाय खाली यायचं, वर नाही जायचं बरं का, पाय पकडायचे महाराज. ते पोरगं गेलं आणि आईला म्हटलं, आई मला तेवढं सहलीला जायचंय, पप्पांकडे विषय काढ. मग त्या पोरानं प्रेमानं आईला विचारलं, आईचं काम केलं, आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि मग संध्याकाळी जेवता जेवता त्या आईने सहज सांगितलं, का हो ऐकता का, काय पोराला सहलीला जायचंय. मग ते ज्याचं त्याचं महाभारत, ज्याच्या त्याच्या घरचा प्रसंग आहे, तो आता इथं सांगायला, ते ऐकायला तुम्ही नाही आले, तो ज्याचा त्याच्या घरचा तुम्हालाही माहिती आहे. चला पुढे. ते पोरगं सहलीला गेलं. म्हणजे एखादा स्वार्थ जर का माणसाला काढायचं असेल तर माणसानं समाजामध्ये लवून भजून राहावं, माणसानं विनम्रतेने राहावं, प्रेमानं बोलावं, उत्तर मिळतं. आपण जर का विचार केला तर धर्मशास्त्रही आपल्याला सांगतं, एखाद्या व्यक्तीला जर का काही पाहिजेत असेल, मला वाटतं गीता माऊली सांगते की एखाद्या माणसाला तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिणा. अरे बाबा, तुला जर का ज्ञान मिळवायचं असेल तर सगळ्यात अगोदर प्रश्न कर. तुला जर का ज्ञान मिळवायचं असेल तर सेवया म्हणजे खिरीच्या शेवया घ्यायच्या आणि दुधामध्ये टाकायच्या आणि त्याची खीर गुरुला पाजायची, बरोबर का? अजिबात नाही. खिरीचे शेवया घ्यायच्या नाही. मग परिप्रश्ने सेवया म्हणजे त्या गुरूंचे पाय दाबायचे, गुरूंची सेवा करायची आणि सेवा करून ते संतुष्ट झाले का मग त्यांना प्रश्न विचारायचा. पण आता इथे एक प्रश्न आहे. कोणत्याही प्रश्नाचा जर का विचार केला तर प्रश्न हा समाजाच्याही हिताचा असावा आणि प्रश्न आपल्याही हिताचा असावा. लोक प्रश्न विचारत नाही का? खूप विचारतात. इतके लोक प्रश्न विचारतात पण ते हित उपयोगाचे नसतात. आता आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोक आम्हाला प्रश्न विचारत नाही का? खूप विचारतात. इतके प्रश्न विचारता पण ते कामाचे असतात का? अजिबात नाही. एक जण म्हणे, महाराज तुमची गाडी ॲव्हरेज किती देते सांगा. काय प्रश्न विचारला? ॲव्हरेज. म्हटलं दादा हा प्रश्न का बरं? नाही म्हणे, जर का महाराजांची गाडी जास्त ॲव्हरेज देत असेल तर म्हणे एक तर महाराजांची गाडी चोरली पाहिजे, नाही तर मी महाराज झालं पाहिजे. हा त्याचा प्रश्न. हे काय कामाचे? काही कामाचे नसतात. माणसाच्या हिताचे प्रश्न पाहिजे. अर्जुनानं देवाला एक प्रश्न विचारला तर भगवान परमात्म्याने गीता सांगितली, त्याचा फायदा जगाला झाला. म्हणून साधू संत सांगतात, एकाच्या कैवाडे उगवी अनेकांची कोडे. एक व्यक्ती निमित्त होतो पण जगाचं जर का भलं होत असेल तर असा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. त्या प्रश्नात जगाचं कल्याण पाहिजे. ते आमचे एक कीर्तनकार गोडासा उदाहरण सांगायचे. काहींचे प्रश्न निरर्थक असतात. एसटी स्टँडवरती उभे होते, असे उभे होते, कीर्तनाला चालले होते, बिचारे उभे होते. एक जण पोरगा आलं, बाबा कीर्तनकार दिसताय म्हणे. हो. मग एक छोटा प्रश्न विचारू का तुम्हाला? ते म्हटले विचार. पण तो म्हटला, असं नाही महाराज, जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही तर सगळ्या लोकांसमोर तुम्ही माझ्या पाया पडायचं. काय म्हटले? प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर या सगळ्या समाजासमोर माझ्या पाया पडायचं. आणि ते म्हटले बरोबर आलं तर मी तुम्हाला लोटांगण घालायला तयार आहे. म्हणे ठीक आहे, मग काय करू? म्हणे ते बघा ती शेळी दिसते का? शेळी. म्हणे दिसते ना. तेवढ्या शेळीला बोलायला लावा. आता किती अवघड गोष्ट आहे. बोलल का ती शेळी? बाया बोलत नाही लवकरची, शेळी केव्हा बोलल? गाय इतर नाही बोलत, कधी बोलल? पण महाराज म्हटले जर ह्या पठ्ठ्याच्या पाया पडावं लागलं एवढ्या सगळ्या लोकांसमोर तर आपली काय राहिली? ते म्हटले ठीक आहे, मी तिला बोलवतो, पण का रे
तू फक्त मला तिला बोलवायला लावलं ना, मी तिला मराठीत नाही, मी तिला इंग्लिशमध्ये बोलायला लावतो. ते गेले शेळीकडं, तिचा असा कान पिळला आणि जोरात म्हटले, शेळे शेळे सांग, एप्रिल नंतर कोणता महिना येतो? मी काय उत्तर दिलं? तिने ते उत्तर दिलं. ते म्हटले, अरे तू एकदाच बोलायला लावलं, मी तिला दोनदा बोलायला लावतो. म्हणे कसं? शेळे शेळे सांग, जूनच्या आधी कोणता महिना येतो? मे. मग ते म्हटल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं. मग मला एक छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नातून हित कीर्तनकाराचं आहे का मुलाचं आहे? दोघांचंही नाही. एक काहीतरी आपल्याला टाइमपास करायचा आहे, काहीतरी हे करायचं आहे म्हणून तो प्रश्न विचारला. याला निरर्थक प्रश्न म्हणतात. हे काही कामाचे प्रश्न नसतात. माणसाचा प्रश्न असा असावा का त्या प्रश्नातून जगाचं कल्याण व्हावं, आणि या जगाच्या कल्याणा हेतूर्थ प्रश्न विचारायचं ठरवलं तुकाराम महाराजांनी. पण डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारणं अवघड आहे, म्हणून त्या व्यक्तीचं काहीतरी वर्णन केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणात. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. मजता बाब्या महाराजांनी सांगितलं रस्ता बनवायचा कसा? मारुती रायाने सांगितलं एकालाही बोलवू नका, दोन दगड घ्या, एका दगडावरती लिहा रा, एका दगडावरती लिहा म. राम नाव तयार झालं आणि ते दोन्ही दगड पाण्यात टाकले. तसा तयार करून पूल बनवला. बुद्धिमताम वरिष्ठम. विठ्ठल चला विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तीच्या प्रांतात जर का विचार केला मारुती रायाने, ज्या माणसाला अरे रामप्रभूंची मदत केली, वालीची मदत केली, सुग्रीवाची मदत केली, जगाच्या पाठीवरती ज्या ज्या माणसाला लागलं त्या त्या माणसाची मारुतीरायांनी मदत केली, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणता, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत, कारण भक्तीच्या वाटा तुम्हाला जेवढ्या माहिती आहे तेवढ्या आम्हाला माहित नाही. भक्तीच्या वाटा मारुतीरायाला खूप माहिती आहे. कोणत्या वाटा आहे भक्तीच्या? बोला बरं. शिवाजीनगर मधल्या? नाही नाही नाही. भक्तीच्या वाटा मारुतीरायांनी कोणती भक्ती केली? भक्ती 9 प्रकारची, आणि त्या 9 प्रकारमधली सगळ्यात अवघड भक्ती तिचं नाव आहे दास्यत्व भक्ती. तीच दास्यत्व भक्ती मारुतीरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. सगळ्यात अवघड भक्ती ती आहे आणि ती केली महाराज. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. सीतामातेला मिळवलं आणि सगळेजण परत आले. भक्ती बघा किती मोठी. भक्ती विश्वासनगरमधली नाही, मारुतीरायाची भक्ती. मारुतीराय इकडे परत आले, सगळेजण आले. भगवान परमात्म्यानं युद्ध झाल्याच्या नंतर काय केलं? साधू संत सांगतात कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. कपिकुळाचं उद्धार करून टाकलं, राक्षसांना मुक्त करून टाकलं, आणि जेवढे जेवढे जिवंत राहिले त्यांना देवाने लाईनीत बोलवलं. चला, सीतेला मदत करत असताना कोणी कोणी काय केलं? हा, तू हे केलं ना, तू एवढं घेऊन जाय, तू ते केलं ना, तुला एवढे पैसे, तुला तेवढं सोनं नाणं डाग दागिने. प्रत्येकाला भगवान परमात्म्याने काही ना काहीतरी वाटायला सुरुवात केली. माता सीता आणि रामप्रभू सगळ्यांना थोडं 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 करून वाटताय. पण तेवढ्याच सीतामातेने समोर बघितलं तर एका झाडावरती मारुतीराय बसलेले होते. सगळ्यांना वाटून झालं. प्रभू म्हटले, ज्यांनी ज्यांनी सीतामातेला शोधण्याच्या कार्यात मदत केली त्यांना मी सगळं वाटून मोकळं झालो. आता कोणी पाठीमागं राहिलं नाही. सीतामातेने सांगितलं, हो कोणी कसं मागं नाही राहिलं? ते झाडावर बघा, झाडावरती तो सगळ्यात महत्वाचा तुमचा भक्त राहिला. म्हणे कोण? अहो त्या मारुतीला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभूने सांगितलं एक वाक्य, भावार्थ रामायणात आलेलं आहे, खूप गोड आहे ते वाक्य. रामायणकार सांगतात, देवानं सांगितलं, सीते मी माझ्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून जरी मारुतीच्या पायात घातले तरी त्याच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. माझ्याजवळ मारुती रायाला द्यायला काही नाही. प्रभूने आपल्या भाषेत सरेंडर केलं, मी काही देऊ शकत नाही. विचार करा, मारुतीराय दास आहे आणि रामप्रभू मालक आहे. मालक म्हणतो का मी माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी माझ्या शिष्याच्या पायात घालायला दिले तरी उतराई होऊ शकत नाही, एवढा तो मोठा आहे. हे वाक्य रामप्रभूंचं आहे.
पण खरं सांगू का, जी गप बसल ती बाई कशी, हे खरं आहे ना. हे मारुतीराय रामप्रभू बोलून गप बसले, पण सीतामाता गप कशी काय बसल. ती म्हटली मी कशी काय गप बसू. तिने सांगितलं मारुती इकडे. मारुतीराय पळत आले. माते बोलवलं. हा मारुती, अरे तुझ्या मालकानं प्रत्येकानं काही ना काहीतरी काम केलं म्हणून सगळ्यांना काही ना काहीतरी दिलं, पण तुला काही दिलं नाही ना. ते म्हटले मला काही गरज नाही. नाही नाही असं कसं काय, तुला काहीतरी देणं माझं काम आहे. म्हणून गळ्यामध्ये 9 रत्नांचा हार होता आणि एक एक रत्न जे होतं ते पृथ्वीच्या समान होतं. एवढं मोठं रत्न होतं. तो 9 खड्यांचा हार काढला आणि मारुतीरायाच्या गळ्यात टाकला. जा म्हणे एवढा राहू दे तुला. मारुतीराय म्हटले ठीक आहे माते. आईचा आशीर्वाद म्हणून गळ्यात टाकला. टम 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 उड्या मारीत मारीत परत झाडावरती गेले. जसे झाडावर गेले, सीतामाता बघते आता हा काय करतोय. मारुतीरायाने पहिल्यांदा झाडावर बसल्या बसल्या हार बाहेर काढला, त्याच्या पाया पडले आणि लगेच तोडून टाकला. खाड दिशी तोडला. तोडल्याबरोबर त्याच्यातला एक मणी काढला, खालून वरतून आडवा तिडवा उभा सगळीकडून बघितला आणि दातामध्ये टाकून तो फोडला आणि फोडलेला मणी परत बघितला आणि फेकून दिला. काय केलं, मणी सगळीकडनं बघितला, दातानं चावला, मणी फुटला आणि परत आतून बघून फेकून दिला. असं करत करत मारुतीरायाने पृथ्वीच्या समान असलेले 9 खड्यांचे ते जे रत्न होते ते दातानं चावून फोडून फेकून दिले. आणि ज्या वेळेस सीतामाता हे बघत होती, एक एक मणी फुटत असताना सीतामाता असा हात आवडीत होती. तो ऐक बघतेच म्हणे 9 मणी फोडले आणि 9 मणी फोडल्यावरती त्याला बोलवलं, मारुती इकडे. अरे तुला काही पटतं का, पृथ्वी समान असलेला एक एक रत्न आहे तेवढा मोठा हार तुला दिला आणि दातानं चावून तू हार फोडतोय, तुला पटतं का, का असं केलं. त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं माते मला माफ कर, मी एका मण्यामध्ये माझ्या रामाला शोधायचा प्रयत्न केला, पण मला एकाही मण्यात राम भेटला नाही आणि ज्या मण्यात राम नाही, ज्या वस्तूत राम नाही ती वस्तू माझ्या कामाची नाही, म्हणून मी टाकून दिली. विचार करा, रत्न आहे रत्न, पृथ्वी समान आहे, पण त्याच्यामध्ये राम दिसला नाही म्हणून टाकून दिला. एक सहज प्रश्न केला मातेने, जगात राम बघतो तुझ्यात तरी राम आहे का, का बरं नाही. एवढं म्हणून सहज स्वतःची छाती फाडली आणि मग समोर बघितलं तर काय, रामप्रभू तिथं दिसले. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम किती गोड भजन केलं महाराजांनी. त्यावेळेस मारुतीरायाने स्वतःची छाती फाडली आणि प्रकट झाले रामप्रभूंचं ते दर्शन केलं. सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराज उगच म्हणत नाही, काय भक्तीच्या त्या वाटा. अरे भक्तीच्या वाटा आम्हाला दाखवा. किती उदाहरण आहे मारुतीरायांचं. एक एक उदाहरण जर का बघितलं तर आपला वेळ पुढे चालत जाईल. एक 10-5 मिनटं माझ्याकडे राहिले. मला तेवढ्यात थोडासा भाव सांगायचा आणि मला थांबायचं आहे गाड्यानं. 2 गोष्टी लक्षात घ्या. मारुतीरायांना जर का विचार केला तर एक विशेषण दिलं. त्या विशेषणाचं नाव आहे सुभटा. सुभटा म्हणजे काय, भट या शब्दाचा अर्थ असं सांगतात चांगला बोलणारा, आणि सु शब्दाचाही अर्थ होतो चांगला. जो व्यक्ती चांगला बोलतो त्याला आपण भट म्हणत असतो. काय भटासारखा बोलतो रे, आपण असं कधी कधी बोलतो ना. सुभटा म्हणजे मारुतीराय तुम्ही बोलतात पण असं साधं सुद्धा बोलत नाही, चांगलं बोलतात. समाजात 2 पद्धतीचे माणसं, एक गाईराती बोलणारे असतात आणि 2 चांगलं बोलणारे असतात. आपला नंबर कुठे लागतो, गाईरात. आता ते तुम्हीच म्हटले, मी तर अजून बोललेलो नव्हतो. पण कोणीतरी अशी पण अपेक्षा होती का कोणीतरी म्हणलं असतं महाराज चांगलं बोलणाऱ्यामध्ये लागतो. पण
तुमचा लागतो का लयच भारी मग आपण सगळं जर का विचार जर का केला ज्ञानोबराय सांगता साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसानं कसं बोलावं इतकं प्रेमानं बोलावं इतकं प्रेमानं बोलावं का आपल्याला बघितलं तरी माणसानं वाटावं का याच्यापाशी जाऊन उभं राहिलं तर 2 मिनटं बरं वाटतं. ते एक इंगळे महाराज गोड उदाहरण सांगायचे काही काही एवढं खौड बोलतात आपल्या पुढच्या भाषेत युटके बेकार बोलता. एका माणसाला पैशाची गरज होती बरं का मावशी. कशाची? पैशाची. त्या माणसानं मंदिराजवळ गेला आणि त्या मंदिराजवळ गेल्याच्या नंतर त्याला तिथे एक सावकार भेटला. सावकार एक 10,000 रुपयाची गरज आहे, पैसे देता का? सावकारानं सांगितलं आता मारुती मंदिरात दर्शनाला आलोय, खिशात काही पैसे नाही, घरी जातो, तुझ्या एका पोराला पाठव, मी त्याला बिचारायला पैसे देतो. आता काही न माहीत असेल आपली माझ्या या जातीचे माझं भेटो. मग ते गेले विचार तिथं. ते घरी गेल्याच्या नंतर तो तिथं बसला आणि बसल्याच्या नंतर या शेतकऱ्याने विचार केला मला 10,000 रुपये लागताय. सावकार पैसे द्यायला तयार आहे, कुणाला पाठवायचं? मग आता कोणतंही काम सांगायचं म्हटलं आपण मोठ्या पोराला सांगतो का छोट्या पोराला? छोट्या पोराला. आपण काय म्हणतो लहान दगडे कुठेही फेकला जातो. मग ते छोटं पोरगं सांगितलं जा आणि सावकाराकडनं पैसे आण. ते पोरगं गेलं. ते म्हटलं सावकारजी नमस्कार. आता त्या सावकाराच्या घराची रचना अशी होती ताई, अशी लाकडाची शिडी होती आणि वरच्या मजल्यावरती सावकार राहायचा. त्या शिडीचं तोंड एवढंच होतं, पण सावकार पाहिला तर तो 105 किलोचा होता, असा गट्ट्या होता, जाग्याच फुगलेला होता, म्हणजे थोडासा जास्त होता, असा जाग्यावरती फुगलेला होता. अशी ती शिडी होती आणि वर बसलेला होता. या पोराला सांगितलं सावकार नमस्कार, रामभाऊचा पोरगा आहे. अरे आला का तू? हा. ते बाबांनी 10,000 रुपये द्यायला लावले. हा सांगितलं मला एवढे पैसे घे म्हणून त्याने 10,000 रुपये घेतले. त्या पोराचं नाव लिहिलं, त्या मुलाच्या बापाचं नाव लिहिलं आणि ते 10,000 रुपये त्याच्याकडे दिले. ते पोराने ते पैसे घेतले, पण तिथून निघत असताना ते मोठ्या मोठ्याने हसायला लागलं. सावकार म्हटलं का बरं हसतोय? तो म्हटलं सावकार खरं सांगू का, तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये, विषय सोडून द्या. अजिबात नाही. तू हसतो का बरं, मला त्याचं कारण सांग. म्हणे सावकार मला माफ करा, पण मी खालून तुमच्याकडे वर येत असताना ती शिडी बघितली, एवढी एवढी शिडी, आणि वर आल्यावर बघितलं हे तुम्ही गपकेच्या गपके. मला प्रश्न हा पडलाय, जर हिशोब करता करता यदा कदाचित तुम्हाला अटॅक आला आणि तुम्ही मेले तर खाली कसं न्यायचं? पंचायत आहे. बोलला पण कसं बोलला? चांगलं नाही बोलला. आता एवढं बोलल्यावरती तो पैसे देईल का? अजिबात नाही. त्याने गच्ची धरून त्याच्या कानाखाली मारलं आणि एका खोलीमध्ये डांबून टाकलं, बंद करून टाकलं. 1 तास झाला म्हणून पोरगा येत नाही. दुसऱ्या पोराला पाठवलं. दुसरं पोरगा आलं. महाराज नमस्कार. सावकार नमस्कार. काय तू हुशार रे, इतका भारी आल्या आल्या नमस्कार करतो. काय तुझा भाऊ मला इथं आल्यावर पैसे घेतो. म्हणे काय झालं भावाकडनं? तो म्हणे हिशोब करता करता अटॅक आला तर तुम्हाला खाली कसं न्यायचं? हा म्हटलं जाऊ द्या सावकार, बारीक पोरग आहे त्याचं, त्याला काय कळतं म्हणे, त्याला सोडून द्या म्हणे तुम्ही आणि पैसे द्या. मी घरी गेल्यावर त्याला समजून सांगतो. जर सावकार यदा कदाचित वर अटॅक येऊन मेले तर आपण खाली नाही आणता आलं तर तुकडे करून मग खाली आण. आता हे तरी गोड वाटेल का? अजिबात नाही. परत त्याने त्याच्या कानाखाली टाकली. अरे तू तर त्याच्याही बाप निघाला, त्यालाही मध्ये टाकलं. हे 2 पोरं 2 तासापासून येत नाही म्हणून त्याने त्याचं 3रं पोरगं पाठवलं. आता 3रं म्हणजे मोठा. तो जसा मोठा आला तो का पोरगा होता का? तोही मोठा बैलच होता. तोही आला वर. आल्याच्या नंतर तोही पाया पडला. सावकार नमस्कार. नमस्कार. अहो माझे 2 भाऊ कुठे आहे? अरे काय तुझे 2 भाऊ इतके खौट बोलता. एक म्हणे तुम्ही मेले तर खाली कसं न्यायचं, आणि दुसरं तर इतका हुशार आहे तो म्हणे तुकडे तुकडे करून न्यायचं. किती बेकार आहे म्हणे. आता हा म्हणे सावकार एक सांगू का, ते दोघंही आल्लडे. आत्ताशी कुठेतरी बालवाडी पास झाले, कुठं तुम्ही त्यांचा विचार करता? काळजी करू नका. त्या दोघाही भावांना सोडा, माझे पैसे परत द्या. मी घरी गेल्यावरती त्यांना समजून सांगल, जर यदा कदाचित सावकार वारले तर खाली आणायची गरज नाही आणि तुकडे करायची गरज नाही. आपल्याकडे लाकडाची शिडी ना, सरळ तिला खालून आग लावू, शिडी जळल आणि सावकारही जळल, संपलं. काय गरज आहे खाली आणायची? काही गरज नाही. सांगायचं तात्पर्य, 3 जण बोलले पण कसं बोलले? चुकीचं बोलले. ज्ञानोबराय सांगता की आपण असं न बोलता माणसानं कसं बोलावं? साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जसे अमृताचे शब्द निघतात तसे मारुतीरायाचे शब्द निघतात. पण कोणते शब्द निघतात? फक्त देवाच्या बद्दल निघतात. देवाचं भजन निघतं, त्याच्या पलीकडे दुसरं काही निघत नाही. म्हणून आपल्यालाही त्याही देवाचं चिंतन करायचंय, त्याच देवाचं भजन करायचंय. ते भजन करत असताना आमच्या अंगामध्ये काहीतरी वीरश्री पाहिजे. आम्ही त्या देवाचं चिंतन करत असताना आमच्या शरीरामध्ये काहीतरी भक्ती पाहिजे. ती भक्तीने आपण त्या देवाचं चिंतन करू. सर्वांनी आपले हात वर करा. एकदम मस्त. वाह किती गोड आहे. काय विश्वासनगरची माणसं आहे, विश्वासच बसत नाही एवढी भारी माणसं आहे. वा वा वा. करा हात वर. वा. आता रात्रभर ठेवा, आम्ही सकाळी येतो. चालेल का? नाही नाही, हात वर करा. मस्त. आपल्याला एक
त्या देवाचं भजन करण्यापूर्वी एक मिनिट ऐका. विश्वासनगरचे सगळे ज्या उत्सवामध्ये करण्याची आम्हाला आज इतकी प्रेरणा मिळते, ताकद मिळते, या उत्सवाची प्रेरणा ताकद आणखीन वाढो. आमच्या विश्वासनगर सातपूरमधलं सगळं दुःख दारिद्र्य दूर जावो आणि आम्हा सर्वांना समाधान प्राप्त होऊ दे, एवढी तुझ्या चरणी विनंती विठोबा. वा वा वा, टाळी वाजवा, भजन करा, बोला बोला. जय जय विठोबा वाजवा, भजन करा, बोला बोला. बोला पुंडलिक वरदा हरी.